आणि आपला खर्च कसा आहे? कमी बजेटात म्हणजे जास्त उत्पन्न अच्छा, अच्छा. आता मला सांगा, जे कार्बन आहे बरोबर, आजपर्यंत तुम्ही भरपूर वॉटर सोल्युबल दाणेदार सोडले हो, असाल. हो. काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये? बराच फरक आहे ना, म्हणजे लगेच रिझल्ट आला बुवा. लगेच रिझल्ट हो, आला. हो. लगेच आला. म्हणजे म्हणजे पहिला फुटवाच नव्हता. हां, आता पूर्ण फुटवा झालेला आहे नवीन. डायरेक्ट म्हणजे 8च दिवसात लगेच रिझल्ट आला बुवा. लगेच रिझल्ट हो, आलाय. लगेच आलं. फुटव्याला हे फुटवे निघताय. फुलकळे पूर्ण जाम झालेली होती. हो ना? परत पूर्ण नवीन आलेली. हां, पहिलं हां. काहीच नव्हतं. डायरेक्ट जागेच चटून गेले होते. 1 मिनिट जवळ घ्या इकडे. हे बघ, हा फुटवा झालेला एक. हं. त्याला हे दुसरे फुटवे निघाले. दुसरे फुटवे म्हणजे निघाले. फुटव्याला फुटवे निघताय. हं. म्हणजे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बाकी शेतकऱ्यांचा अनुभव बघितला, रिझल्ट हो, बघितले, हो. तसे रिझल्ट तुम्हाला पण आले, आले. आले. 100% आले बुवा. का आम्ही म्हणतोय म्हणून? नाही, नाही. 100% आले ना. लगेच दिसतंय ना प्लॉट. आज एवढं ऊन आहे तरी प्लॉट एकदम चमकतोय. एकदम चकाकत आहे. बरोबर ना? हो ना. आणि जर बघितलं तर या वर्षी पाऊस पण खूप झालाय. मग खूप झाला ना. बरोबर ना? हो. तरी एवढ्या पावसामध्ये तुम्हाला एवढा अनुभव चांगला आला प्लॉट बुवा. हो ना. टिकला आपला. हो, हो. नमस्कार. 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 तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा. कैलास राजाराम पवार, मुक्काम इंशी, पोस्ट देसराणा, तालुका कळवण, जिल्हा आता नाशिक. नाशिक जिल्हा आहे. हां. सर हे किती क्षेत्र आहे टोमॅटोचं? अर्धा एकर. अर्धा एकर आहे का? हो. लागवड कधीची आहे? 75-80 दिवस झाले बुवा. 80 दिवसाचा हां. प्लॉट आहे. अच्छा आणि व्हरायटी कोणती आहे? किरण. किरण व्हरायटी हो, आहे. किरण. बरं, बरं. म्हणजे 80 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. हां ना. काय समस्या होती सर अगोदर? पहिला म्हणजे पूर्ण करपास झालेला होता. हां, हां. पण आता नवीन फुटवा झालेला आहे. पूर्ण किती सोडलं होतं ऑर्गॅनिक कार्बन? 2.5 लिटर हं. आणि एक 4 किलोची बॅग. ग्रीन लाईफची बॅग सोडली ती का? ग्रीन लाईट. अच्छा. म्हणजे ते दिल्यानंतर प्लॉट कोमातून बाहेर निघाला. निघाला. आता फरक इथं पडला. जर बघतोय, इथं जर बघितलं तर असं वाटत नाही हा प्लॉट असा आहे 80 दिवसाचा आहे. हां ना. असं वाटतं का 40-45 दिवसाचा प्लॉट हां. आहे. नवीन फुटवा झाला बुवा. नवीन फुटवा हो, वगैरे पण चालू झालाय. बरोबर ना? हो. हे जे डाग आहे ते पण कमी झाले आता. डाग पण कमी झाली कमी झाले. फळावरचे. जो हां. झॅन्थोमोनास म्हणतो ना आपण, हां, हां. झॅन्थोमोनास जीवनजन्य करपा. तो चांगल्या प्रकारे कंट्रोल मध्ये आलेला आहे. अच्छा. बरं, बरं. म्हणजे पहिलं जास्त. तुम्ही अर्ध्या एकराला 2.5 लिटर कार्बन आणि 1 बॅग ग्रीन लाईफ दिली ती. एक सोडली. अच्छा. ॲप्लिकेशन कसं केलं होतं? म्हणजे गाळून दिलं होतं का? गाळून दिलं होतं ना. अच्छा. त्याच्यासोबत अजून कोणतं लिक्विड घेतलं डायरेक्ट होतं? बुडाजवळच सोडलं बुवा. डायरेक्ट? हां. अच्छा. ते दोघंच सोडले. दोघंच सोडले. हो, दोघं आणि सोडले. वरतून स्प्रेमध्ये काय-काय घेतलं? ग्रीन शील्ड. ग्रीन शील्ड, एसएआर या अच्छा. 2 गोष्टी गेल्या. म्हणजे बुरशीनाशक पण घेतलं होतं आपण ग्रीन शील्ड, एस-ए-आर. क्रॉप शील्ड आणि एसएआर 3 एस-ए-आर. गोष्टी. म्हणजे एक पोषक, एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक. कीटकनाशक. त्याचं एकदम तुम्हाला वरती जो करपा म्हणतो आपण, गेरवा म्हणतो, तो जागीच स्टॉप झालेला आहे. टॉप झालेले. बरोबर ना? हो. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे का? वापरलं पाहिजे प्रत्येकाने. खूप म्हणजे रिझल्ट आलेला आहे बुवा. रिझल्ट आलेला आहे. हो. किती दिवसामध्ये रिझल्ट मिळाला आपल्याला? तरी 10-12 दिवसात. एकदम रिझल्ट भारी दिसला. लगेच. लगेच फुटवा झाला ना. लगेच फुटवा झाला. हो ना. म्हणजे तुम्ही वैतागलेच होते डायरेक्ट. हो, हो. अच्छा. तुम्हाला माहिती कुठून भेटली आपल्या टेक्नॉलॉजी विषयी? आपला ते YouTubeवरून. YouTubeला व्हिडिओ पाहिला होता का? YouTubeवरून व्हिडिओ बघितला. अच्छा. आता कार्बन दिल्यानंतर किती जाळ्या निघाल्या आपल्या? 25. 25 जाळ्या हो, निघाल्या. 25. पहिल्या 17-18 निघाल्या होत्या. म्हणजे आता 25. जवळपास 10 जाळ्या वाढल्या आता तुमच्या. हो, किती 10. जाळी माल वाटतोय तुम्हाला? तरी 40-50. आता आहे. आहे. रेडी माल आहे. रेडी रेडी माल. माल आहे. रेडी. आणि रेट काय गेला त्या दिवशी? ₹650. 650 आणि रुपये. पहिला सोडलं नव्हतं तेव्हा 450 गेला होता बुवा. काय बोलताय? हो ना. म्हणजे 200 रुपये कॅरेट मागं हो, रेट वाढून जास्त गेले. भेटला. वाढून गेले. हो ना? हं. आज समाधानी का तुम्ही हो, एकदम? हो. समाधानी. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? प्रत्येकाने वापरलं पाहिजे. हं, रिझल्ट चांगला आहे. हं. आणि समजा जर तुम्हाला हे तंत्रज्ञान भेटलं नसतं, तर आज काय कंडिशन असते नाही. प्लॉटची? पूर्ण जाम झालेला असता प्लॉट. पूर्ण जाम झालेला हो, असता. जाम झालेला असता. आता जर खालच्याच बाजूला जर बघितलं तर हे पानं वगैरे गेरवानी डायरेक्ट नष्ट होऊन गेलेले हो सर्व. ना. कमी बरोबर झाले. ना? कमी झाले. ती प्रॉब्लेम पण वरती आली असती सर्व. हो, हो. पण तशी पूर्ण काही करपून गेले असते. पण आता तशी काही खूप फरक. समस्या आली नाही. बरोबर ना? नाही. पूर्ण करपून गेला होता, म्हणजे प्लॉट पूर्ण हातातून गेला होता. यामध्ये तुम्हाला दाखवतो. आपण चला ना तुम्ही पण मध्ये बघू आपण. आज प्लॉटला खाली काहीच केनोपी नव्हती. हां. ही जी सर्व वरती वाढ दिसते, ही जी केनोपी दिसते, हं. ही सर्व या 10 दिवसांमध्ये झालेला प्रकार आहे. म्हणजे जे ऑर्गॅनिक कार्बन सोडलेलं आहे, त्याच्यानंतर हा सर्व एवढा परिणाम वरती दिसतोय आज. आणि आज रेडी जवळपास 40 ते 50 जाळ्या रेडी दिसत आहे. समजा आज उद्यामध्ये खोडायचा असा माल. आणि
नाही काही अजून 300-400 कॅरेट माल तरी निघेल, हा निघेल ना. निघेल. आरामात निघेल. हो निघेल. हम्म. जास्त निघेल पण कमी नाही. अच्छा, आज रासायनिक वर काय काय समस्या येऊ राहिल्या? अं, पूर्ण प्लॉट म्हणजे रिझल्ट पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही. आणि खर्च जास्त होतोय. खर्च जास्त होतो. अच्छा. उत्पन्न पण कमी, हा, हा. खर्च जास्त होतो. आणि आपला खर्च कसा आहे? कमी बजेटात म्हणजे जास्त उत्पन्न अच्छा अच्छा. आता मला सांगा, जे कार्बन आहे बरोबर, आजपर्यंत तुम्ही भरपूर वॉटर सोल्युबल दाणेदार सोडले हो असेल, हो. काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये? बरंच फरक आहे ना, म्हणजे लगेच रिझल्ट आला बुवा. लगेच रिझल्ट हो आला हो लगेच आला. म्हणजे म्हणजे पहिला फुटवाच नव्हता, हा, आता पूर्ण फुटवा झालेला आहे नवीन. डायरेक्ट म्हणजे 8च दिवसात लगेच रिझल्ट आला बुवा. लगेच रिझल्ट हो आलाय. लगेच आला. फुटव्याला हे फुटवे निघतंय. फुलकळे पूर्ण जाम झालेली होती. हो ना? परत पूर्ण नवीन आलेले. हा हा. पहिलं काहीच नव्हतं, डायरेक्ट जागेच चटून गेले होते. 1 मिनिट जवळ घ्या इकडे. हे बघ, हा फुटवा झालेला एक, हम्म. त्याला हे दुसरे फुटवे निघाले. दुसरे फुटवे म्हणजे निघाले. फुटव्याला फुटवे निघतात. हम्म. म्हणजे जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बाकी शेतकऱ्यांचा अनुभव बघितला, हो, रिझल्ट हो. बघितले, हो. तसे रिझल्ट तुम्हाला पण हा आले आले. आले 100% आले बुवा. का? आम्ही म्हणतोय म्हणून. नाही नाही 100% आले ना, लगेच दिसतंय ना प्लॉट. आज एवढं ऊन आहे तरी प्लॉट एकदम हा चमकतोय. एकदम चकाकत आहे. बरोबर ना? हो आणि जर बघितलं तर या वर्षी पाऊस पण खूप झालाय. मग खूप झाला ना. बरोबर ना? हो. तरी एवढ्या पावसामध्ये तुम्हाला एवढा अनुभव चांगला आला प्लॉट बुवा. हो ना. टिकला आपला. हो हो. बरोबर. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. कैलास राजाराम पवार, हम्म. मुक्कामींची पोस्ट देसराणा, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. अच्छा. नमस्कार. 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 तुमचा पण परिचय द्या. मी प्रीतम दिलीप सिसोदे, हम्म. राहणार आबोना. समर्थ कृषी सेवा केंद्र आपलं नावाने दुकान आहे हम्म. आबोन्यामध्ये. आणि तिथूनच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आज दादांना ऑर्गॅनिक कार्बन बद्दल आपणच प्रोव्हाइड केलेले होते सर्व काही जे त्यांनी वापरलेले प्रोडक्ट आहेत ते. हम्म. आणि आज तुम्ही तुमच्या डोळ्यांना रिझल्ट बघू शकताय कसा आलेला आहे. अच्छा. म्हणजे साईज मास्टर पण दिले याला तुम्ही, हो. बरोबर ना? मास्टर पण त्यांनी गेलेलं आहे. फुगवणीमध्ये वाढ झालेली आहे बुवा. भरपूर वाढ हो झालेली. झालेली. फुगवणमध्ये वाढच नाही झाली तर फळावरती चकाकी पण आलेली आहे. आणि जे स्क्रॅचेस वगैरे पडतो आपण म्हणतो, कारण हा. की ह्या दिवसात नायट्रोजन चांगलं वाढलेलं आहे वातावरणात, त्याच्यामुळे स्क्रॅचेस पडतात फळावरती. ते पण म्हणजे चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आहे. असं म्हणा 1-2% कुठे दिसत असतील, पण ते निग्लिजिबल आहे. ते पण नाहीच्या बरोबरच आहेत आता. म्हणजे आता प्लॉट नॉर्मल होऊ राहिला. पूर्ण अगोदर सारखं होतंय. चालेल. धन्यवाद सर.